लवकर असो किंवा उशिरा जिंकतात तेच ज्यांना विश्वास असतो की आपण जिंकू शकू आणि तुम्हाला हा विश्वास असलाच पाहिजे जर तुम्हाला तुमचं ध्येय मिळवायचं असेल तर. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 तारखेच्या पेपरबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहोत, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप जास्त तयारी करून एवढा प्रॉपरली अभ्यास करूनही 8 ऑक्टोबरच्या एक्झाममध्ये काही छोट्या मिस्टेक केल्या, ज्याच्यामुळे त्यांचा स्कोर कमी आलेला आहे, ज्याच्यामुळे त्यांचे मार्क्स कमी आलेले आहेत. तर ॲटलिस्ट त्यांनी जर आता ग्रुप सी फोकस केली असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या चुका तुमच्या 8 ऑक्टोबरला झाल्या तर आता तुमच्या 5 नोव्हेंबरला होऊ नये यासाठीचा हा व्हिडिओ आहे. आणि त्याचबरोबर पेपर सोडवताना कुठल्या गोष्टी आहेत ज्या अनएक्सपेक्टेडली घडू शकतात, अशा कुठल्या गोष्टी आहेत किंवा असे कुठले प्रश्न आहेत जे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात, ज्यांच्यामुळे तुमचा स्ट्रॉंग असणारा सब्जेक्ट असेल किंवा ज्याच्यामध्ये नेहमी तुम्हाला जास्त मार्क्स येतात तिथे सुद्धा तुमचे मार्क्स कमी होऊ शकतात, त्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर मेन मुद्दा हाच की हा जो काही व्हिडिओ आहे तो ग्रुप सीशी संबंधित आहे. जे पण 5 नोव्हेंबरची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी आहे. एक्झाम जरी 5 तारखेला असेल तरी थोडा अर्लीच हा व्हिडिओ मी अपलोड करते. त्याचं रिझन म्हणजे बरेच विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये असतात आणि लास्ट मोमेंटला जे पण यूट्यूबवरती खूप सगळे व्हिडिओज अपलोड केले जातात स्ट्रॅटेजीचे ते पाहतात आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी थोडंसं, मी असं नाही म्हणत की चुकीची माहिती दिली जाते, बट प्रत्येकाने फॉलो केलेली स्ट्रॅटेजी वेगळी असते, प्रत्येकाने क्वेश्चन पेपर सोडवताना घेतलेली काळजी वेगळी असते. आणि जर तुम्ही ऑन दी स्पॉट कोणाचं तरी ऐकून तुम्ही जर चेंज करत असाल तर डेफिनेटली त्याचा तुम्हाला फटकाच बसतो, त्याच्यामुळे तुमचं नुकसानच होतं. मग आता काळजी कुठल्या गोष्टीची घ्यायची आहे? एक तर पेपरकडून अपेक्षा कमी ठेवा. म्हणजे पेपरला जाण्यापूर्वीच पेपर खूप इझी असेल, पेपर खूप अवघड असेल किंवा काय, पेपरबद्दल कुठलीही अपेक्षा मनात ठेवू नका. कारण होतं असं की ज्यावेळेला तुम्ही खूप सगळ्या अपेक्षा डोक्यात ठेवून गेलेले असतात की अरे हे प्रश्न येईल, हा प्रश्न येईल, तो प्रश्न येईल, हेच विचारलं जाईल, तेच विचारलं जाईल, किंवा मी हा अभ्यास केला आहे त्याच्यातून येईल, किंवा मी जो अभ्यास केला त्याच्यातून नाही येणार, दोन्ही प्रकारच्या अपेक्षा, तर तुमचा एक माइंडसेट बनतो पेपरच्या आधीच आणि त्याच्यामुळे पेपर सोडवताना तो पेपर इझी असेल तरी तुम्हाला हार्ड वाटतो किंवा हार्ड असेल तरी तुम्हाला तो इझी वाटतो आणि नको ते प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करत बसता. ॲक्च्युली अटेम्प्टच्या बाबतीत आपण पुढे बोलणारच आहोत. ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या बाबतीमध्ये अटेम्प्टच्या बाबतीत दोन्हीची स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे. त्याचं रिझन म्हणजे तुम्ही जर ग्रुप सीमध्ये क्लर्कची वगैरे पोस्ट जर तुम्ही टार्गेट करत असाल तर ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे की त्याचा कट ऑफ इतर पोस्टच्या तुलनेने कमी लागतो. पण बरेचसे स्टुडंट असे असतात की ज्यांचं टायपिंग नसतं आणि त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे 1-2च ऑप्शन उरतात. त्याच्यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तिथे ॲक्च्युली जागा पण कमी असतात आणि तिथे तुमचा स्कोर चांगला येणं हे अपेक्षित असतं. त्याच्यामुळे अटेम्प्टच्या बाबतीत आपण सेपरेटली बोलूयात. तर पेपरकडून अपेक्षा ठेवताना जसं मी सांगितलं की खूप जास्त माइंडमध्ये गोष्टी ठेवून नका जाऊ की पेपर असाच आला पाहिजे किंवा असाच असेल, तसाच असेल. कारण जर तो तसा नसेल तर मग परत कुठे ना कुठेतरी तुमच्या कॉन्फिडन्सवरती त्याचा परिणाम होत असतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या एक्झामच्या वेळेला तुम्हाला जी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन पेपर सोडवताना सवय असेल किंवा कधीही तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर एक गोष्ट तुम्ही फॉलो केली असेल की तुमचा स्ट्रॉंग असणारा सब्जेक्ट आहे किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळतात असे सब्जेक्ट तुम्ही सुरुवातीला घेतले असतील किंवा अशा सब्जेक्टवरती तुम्ही जास्त फोकस केला असेल, अर्थात त्याचा तुम्हाला जास्त फायदाही होतो. पण बऱ्याचदा असं होऊ शकतं की तुम्हाला सोपा जाणारा सब्जेक्ट किंवा तुमचा म्हणजे जो स्ट्रॉंग पॉईंट आहे त्या सब्जेक्टचे क्वेश्चन येणाऱ्या एक्झाममध्ये टफ आलेले आहेत, असं होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल 8 ऑक्टोबरची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये बरेच स्टुडंट असे होते ज्यांनी करंट अफेअर खूप स्ट्रॉंग केलेलं होतं, बट त्यांनी जे करंट अफेअर केलं त्यांचं जे पाठांतर होतं त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी करंट अफेअर्समध्ये वेगळे प्रश्न आले आणि काही स्टुडंटना तिथे त्यांचा गोंधळ झाला की अरे म्हणजे मी एवढं स्ट्रॉंग केले करंट अफेअर, मी एवढं सगळं व्यवस्थित केले, मी करंट अफेअर्समध्ये काहीही स्किप केलेलं नाही आहे आणि मला हे प्रश्न जमत नाही आहेत, मग असं कसं होईल की मला जमत नाही आहेत. आणि त्या फ्लोमध्ये बऱ्याच स्टुडंटनी अननोन असणारे क्वेश्चन्ससुद्धा अटेम्प्ट केले केवळ या भरोशावर की मी अभ्यास केला आहे तर मग जरी याचं उत्तर मला माहिती नसेल तरी मी जरी इथे तुक्का मारला तरी तो बरोबर येईल. आणि तिथे खूप सगळ्या स्टुडंटचे मार्क्स हे निगेटिव्हमध्ये गेलेले आहेत आणि ती काळजी तुम्हाला आता घ्यायची. किंवा जसं की ग्रुप सीचं तुम्हाला माहिती आहे की
सायन्स हे बऱ्याचदा तुम्ही जर पाहिलं तर सायन्सचे क्वेश्चन्स हे टफ येतात ग्रुप सीचे, बट असंही होऊ शकतं की सायन्स तुम्हाला ऑलरेडी टफ जाते पण यावेळेला येणारे क्वेश्चन इझी आले. तर असं तुमच्याकडून होऊ नये की सायन्सचे क्वेश्चन इझी आले आणि तुम्हाला ऑलरेडी तो डिफिकल्ट वाटतो म्हणून तुम्ही ते क्वेश्चन्सकडे म्हणजे त्या दृष्टीने पाहिलंच नाही, म्हणजे ते क्वेश्चन्स तेवढे सिरियसली तुम्ही घेतलेच नाहीत, असं होऊ नये. सो क्वेश्चन पेपरकडून असणाऱ्या अपेक्षा असतील किंवा तुमच्या स्ट्रॉंग सब्जेक्टकडून असणाऱ्या अपेक्षा असतील, तुमच्या कितीही एक्सपेक्टेशन्स असतील तरीसुद्धा त्या एका तासामध्ये जेव्हा तुम्ही पेपरला सामोरे जाता त्यावेळेला जे तुमच्या समोर आलेलं आहे ते तुम्हाला क्विकली एक्सेप्ट करता आलं पाहिजे आणि त्याच्यानुसारच तुमची पुढची कृती असली पाहिजे. जे तुम्हाला माहिती आहे ते माहिती आहे, जे तुम्हाला माहिती नाही ते माहिती नाही. तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे मान्य, पण जर तुमच्या स्ट्रॉंग सब्जेक्टमध्ये प्रश्नच असे आले असतील की ज्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना नाही आहे फारशी, तर मग तिथे या गोष्टीवरती रडत बसण्यात काहीच अर्थ नाही की अरे हा माझा स्ट्रॉंग होता आणि तो हातातून निघून गेला. जो तुम्हाला अवघड जातो कदाचित त्या सब्जेक्टमधलं तुम्ही जे काही बेसिक किंवा थोडंफार केलेलं असेल त्याच्यातून तुमचे त्या विषयाचे प्रश्न सुटतील आणि तो विषय तुम्हाला स्कोर करायला मदत करेल. आणि नेहमी लक्षात ठेवा 7च्या 7 विषय जे आहेत ते सगळे सोपे कधीच असणार नाहीत. कुठले तरी 2 विषय असे असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला अवघड क्वेश्चन्स हे पाहायलाच मिळतील. फक्त ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर त्या एका तासामध्येच समजणार आहे की प्रश्न कुठले इझी आहेत आणि कुठले अवघड आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे आवडता विषय असेल, स्ट्रॉंग विषय असेल, अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आले तर तिथे घाबरून जायचं नाही की माझा आवडता विषय आहे, माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे आणि तिथेच अवघड क्वेश्चन आलेत मग माझं कसं होणार. नाही, तुमच्याकडे आणखी बाकीचे 6 सब्जेक्ट उरलेत, तिथे तुम्हाला तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे, ही गोष्ट डोक्यात ठेवा. त्यानंतर इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट. आता ज्यावेळेला पण आपण क्वेश्चन पेपर पाहतो तर आपल्याला माहिती आहे की 3 प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतात. काही क्वेश्चन्स खूप सोपे असतात, काही मध्यम स्वरूपाचे असतात, काही खूपच अवघड असतात. मग याच्यामधला रेशो कितीही कसाही काहीही असला तरीसुद्धा तुमचा म्हणजे पेपर सोडवताना हा अप्रोच असला पाहिजे की इझी जे क्वेश्चन्स आहेत ते माझे नाही चुकले पाहिजे, कारण इझी क्वेश्चन्स हे सगळ्यांचेच बरोबर येत असतात. सो तुमचे जर इझीवाले चुकत असतील तर डेफिनेटली तुम्ही स्पर्धेतून कुठेतरी मागे पडत असता. आणि जे क्वेश्चन्स इझी वाटतात तेच क्वेश्चन्स बऱ्याचदा ट्रिकी असतात, कारण इझी क्वेश्चन्स वाचताना तुम्हाला जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. एखादा प्रश्न सोपा आहे म्हणून अरे तो वाचण्यापूर्वीच म्हणजे ते सेंटेन्स कंप्लीट करण्यापूर्वीच जर तुम्ही त्याचं उत्तर द्यायला जात असाल तर तिथे तुम्ही चुकू शकता. 8 ऑक्टोबरच्या एक्झाममध्ये बऱ्याच स्टुडंट्स असं झाले की तो क्वेश्चन इझी आहे, माहिती आहे, पण केवळ माहिती आणि इझी आहे म्हणून त्याच्याकडे तितक्या लक्ष देऊन तो वाचला गेला नाही आणि मार्क्स कमी आलेले आहेत. तर या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यायची गरज आहे की तिथे तुमचे निगेटिव्हमध्ये मार्क्स गेले नाही पाहिजे. ठीक आहे. सो इझी, मॉडरेट जे असतील तर ते तुम्ही सोडवलेच पाहिजेत असं मी म्हणेन. बट डिफिकल्ट क्वेश्चनच्या बाबतीमध्ये थोडी काळजी घ्यायची की जिथे तुम्हाला डिफिकल्ट क्वेश्चन वाटतील ते तुम्हाला माहिती आहेत नाहीत याची काळजी घेऊन ते क्वेश्चन अटेम्प्ट करा. एलिमिनेशन मेथडचा मॅक्झिमम वापर करा. जेवढी तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरू शकता तेवढे तुमचे उत्तर बरोबर येतील. आणि अगेन जसं मी नेहमी तुम्हाला सांगितले, कोविड नंतरचा पॅटर्न किंवा पेपरचं क्वेश्चन फ्रेमिंग जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल झालेले पाहायला मिळतात. जसे 2011-12ला क्वेश्चन 1 लाईनर फ्रेम केले जायचे त्या टाईपमध्ये आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन्स पाहायला मिळतात. बऱ्याच जणांना असं वाटतं की 1 लाईनर क्वेश्चनमध्ये एलिमिनेशन नाही वापरता येत, बट ती वापरता येते. बऱ्याचदा तुम्ही प्रश्न वाचला की तो प्रश्न सोडून देता कारण त्याच्यात तुम्हाला काहीच माहिती नसतं. पण असं होऊ शकतं की त्या प्रश्नाचं एक्झॅक्ट आन्सर जरी तुम्हाला माहिती नसेल तरी बाकीचे 3 ऑप्शन जे आहेत त्याच्याबद्दलची तुम्हाला आयडिया आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती की हे तर या प्रश्नाशी संबंधित नाही आहे आणि त्यामुळे उरलेला ऑप्शन तुमचं उत्तर येऊ शकतं. पण तो प्रश्न वाचून केवळ मला तो माहितीच नाही म्हणून तिथेच सोडून देण्यात काहीही अर्थ नाही. ग्रुप सीचा पेपर सोडवणं आणि ग्रुप बीचा पेपर सोडवणं मला असं वाटतं की ते एक्झॅक्टली सेम नाही आहे. जसा तुम्ही ग्रुप बीचा सोडवता तसाच तुम्ही ग्रुप सीचा सोडवला पाहिजे असं माझं बिलकुल मत नाही आहे. त्याचं रिझन ग्रुप सीमध्ये तुमचा अटेम्प्ट हा जास्त असायलाच हवा, कारण मेरिट हे जास्त लागतं ग्रुप बीपेक्षा. त्याच्यामुळे तुम्हाला ग्रुप सीचा पेपर सोडवताना तुमचा अटेम्प्ट थोडा जास्त ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण तो अटेम्प्ट जास्त ठेवताना प्रश्न तुम्हाला नीट समजून वाचायचे आहेत. आणि मी आधी पण जसं सांगितले, जे तुम्हाला 100% माहिती आहे, जो कंटेंट तुम्ही वाचलेला आहे, ज्याची रिव्हिजन तुम्ही केलेलं आहे, जे तुम्हाला येत आहे ते तुमचं चुकू नये ही तुमची प्रायोरिटी असली पाहिजे पेपरच्या वेळेला. कारण बऱ्याच स्टुडंटचं असं होतं की मला माहिती होतं, मला वाचता येत होतं, माझ्या लक्षात होतं, माझ्या ट्रिक्स होत्या, सगळं होतं,
पण तिथे मी गडबड केली किंवा तिथे कुठल्या तरी कारणाने माझं चुकलं. मला लास्ट टाईम ज्यावेळेला 8 ऑक्टोबरचा पेपर झाला त्यावेळेला बऱ्याच स्टुडंटनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला. त्याच्यामध्ये एका स्टुडंटनी सांगितलं की मॅम मी पेपर सोडवत होते आणि माझ्या म्हणजे पॉलिटीचे क्वेश्चन सगळ्यात इझी होते, पण माझ्याकडून ते पहिल्यांदा वाचायचे राहून गेले. मी पेपर सोडवत गेले, मला असं वाटलं की मी ते सोडवलेत आणि जेव्हा मी परत पॉलिटीकडे आले तोपर्यंत वेळ संपला होता आणि पॉलिटीचे माझे इझी असणारे क्वेश्चन्स जे की मला सगळे येत होते ते माझे क्वेश्चन सोडवायचे राहिले, म्हणजे त्याच्यातले काही क्वेश्चन सोडवायचे राहिले. तर हा रिग्रेट जो आहे, हा पश्चाताप जो आहे ना, तो नंतर करत बसण्यात काहीच अर्थ नाही. जे तुम्हाला येते ते सोडवणं ही तुमची प्रायोरिटी असली पाहिजे आणि तुम्ही पुरेशी करंट अफेअर्सची रिव्हिजन जी आहे, क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस जी आहे ती केलेली आहे, क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस केलेला आहे आणि त्याचा 100% फायदा तुम्हाला इकडे होणार आहे. पेपरच्या लेंथचा विचार आपण केला तर ग्रुप बी पेक्षा ग्रुप सीचा पेपर हा कमी लेंदी असतो, शॉर्ट असतो थोडासा, कारण 1 लायनर क्वेश्चन्स असतात. बट 1 लायनर क्वेश्चन जर सडनली तुम्हाला मल्टी लायनर क्वेश्चन्स पाहायला मिळाले, म्हणजे हे पण डोक्यात ठेवून जाऊ नका की 1 लायनरच असणार आहेत, सडनली मल्टी लायनर पाहायला मिळाले तरी तिथेही तुम्हाला गोंधळून जायचं नाही. शक्यतो पाहायला मिळणार नाहीत. 1 लायनर क्वेश्चन जे आहेत त्याचीच संख्या जास्त असेल. त्याचबरोबर जोड्या लावाचे प्रश्न जरी तुम्हाला एका जोडीवरून लगेच उत्तर येत असेल तरीसुद्धा व्यवस्थितपणे जोपर्यंत तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करत नाही तोपर्यंत ते उत्तर लिहू नका, कारण बऱ्याचदा तिथेही असं होतं की पहिल्या ऑप्शनचं उत्तर, समजा पहिल्याला चौथी जोडी आहे ते तुम्हाला माहिती आहे, पण तुमचं म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बाकीचं पाहायचंच नाही की मला येते आणि मग तुम्ही पटकन उत्तर लिहून जाता. बट कधी कधी ए गटामध्ये ज्या 2 जोड्या दिलेल्या आहेत त्या 2 जोड्यांना दुसऱ्या गटाला चौथा ऑप्शन हा बसू शकत असतो. सो प्रॉपरली कुठला आहे, म्हणजे जसे की समाज सुधारकांचा वगैरे प्रश्न आला होता, तर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तिथे तुम्हाला थोडीशी काळजी घेणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार तुमचा अटेम्प्ट राहील. बट एवढं नक्की सांगेन की ग्रुप बी पेक्षा ग्रुप सीला तुमचा अटेम्प्ट जास्त असला पाहिजे. ॲक्युरसी जास्त मॅटर करते. असं नाही की तुम्ही 100 प्रश्न सोडवले म्हणजे तुमचा रिझल्ट येतो, असं बिलकुल नाही आहे. तुम्ही किती ॲक्युरेटली क्वेश्चन्स सोडवता त्याच्यावरती तुमचा रिझल्ट हा अवलंबून असतो आणि अटेम्प्टचा कुठलाही एक नंबर असा डोक्यात ठेवून जाऊ नका की मी 100च सोडवणार आहे, मी 95च सोडवणार आहे, मी 90च सोडवणार आहे. कुठल्याही पेपरचा अटेम्प्ट जिथे निगेटिव्ह मार्किंग आहे तो क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर ठरत असतो की तुम्हाला किती येते, तुम्हाला त्यातला किती कंटेंट माहिती आहे, पेपरची डिफिकल्टी लेवल काय आहे. जर तुम्हाला सोपा वाटला पेपर पाहिला तो सगळ्यांनाच सोपा वाटतो. जे सब्जेक्ट तुम्हाला सोपे जातात ते सगळ्यांनाच जातात. काही जर अपवाद असतात की जे अवघड वाटणारे टॉपिक आहेत किंवा अवघड वाटणारे सब्जेक्ट आहेत, ते सब्जेक्ट त्यातमधले क्वेश्चन्स त्यांना ते इझी जातात, पण आपण प्रत्येक वेळी अपवाद ठरूच असं नाही. म्हणूनच तुम्हाला जे येते, तुम्हाला जे 100% माहिती आहे ते प्रॉपरली करणं ही तुमची जबाबदारी असेल. पहिल्यांदा जे माहिती आहे ते व्यवस्थितपणे सोडवा, जे माहिती नाही आहे त्याला थोडं मागं ठेवा आणि त्याच्यानंतर त्या क्वेश्चन्सकडे जा. दुसरा मुद्दा, जेवढं तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग राहता येईल, जेवढं तुम्हाला काम राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा. त्याचं रिझन म्हणजे आणखी एका स्टुडंटनी मला सांगितलं की तो जो एक क्वेश्चन होता 8 ऑक्टोबरला आलेला, ज्याच्यामध्ये तुम्हाला आय थिंक मायनस वगैरे काहीतरी करायचं होतं की प्लस आणि मायनस त्याची तुम्हाला बेरीज करायची होती. नंबर्स छोटे छोटे होते, 3, 4, 5 या नंबर्समध्ये आकडेवारी तुम्हाला करायची होती. आय थिंक -11 त्याचं आन्सर आलं होतं. तर तिने मला सांगितलं की तिचं असं कन्फ्युजन झालं, म्हणजे तिथे तिला ते येत होतं, ते ॲक्च्युली तोंडी केलं तरी तिचा आन्सर एक्झाम नंतर आलं, पण पेपरला असताना 3 ते 4 वेळा ती आकडेवारी केली तरी तिचं उत्तरच बरोबर येत नव्हतं आणि कुठे चुकतं हेच तिला समजत नव्हतं. फायनली तिने जे आन्सर लिहिलं ते बरोबर होतं, मात्र ते जे कन्फ्युजन झालं त्याचा पश्चाताप खूप झाल्यानंतर की ज्या प्रश्नाचं उत्तर मला ओरली येतंय, तोंडी येते, ते मी तिथे करताना माझा का वेळ गेला की मला 4 वेळा आकडेमोड करावी लागली, मला 4 वेळा चेक करावं लागले की हे उत्तर येते का, आणि 4ही वेळेला उत्तर वेगळं आलं होतं. हे आणखी त्याच्याहून विषय म्हणजे काही ना काहीतरी राहून जात होतं. तर हे जे होतं, तुम्ही जर मेंटली स्टेबल नसाल, जर तिथे गेल्यानंतर खूप जास्त गोंधळ तुमच्या डोक्यात असाल तर तुम्ही काय करताय हे तुम्हाला समजत नाही. आणि हे बऱ्याचदा म्हणजे तुम्ही रेग्युलर लाईफमध्ये पण एक्सपिरियन्स केलं असेल की तुम्ही जर शांत नसाल, तुम्ही ऑलरेडी टेन्शनमध्ये, स्ट्रेसमध्ये असाल किंवा डोक्यात तुमच्या वेगळाच गोंधळ चालू असेल तर तुम्ही जे काही काम करत आहात ते तुम्ही 100% देऊन नाही करू शकत. पेपरला तुमचं कॉन्सन्ट्रेशन हवं असतं. पेपर तुमचं कॉन्सन्ट्रेशन मागतो, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे हे तिथे चेक केलं जातं. तुम्हाला त्या प्रश्नाला टॅकल करायचं असेल तर तुमचा कंप्लीट फोकस त्याच्यावरती असला पाहिजे. जर त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये दुसरे विचार येत असतील तर तिथे तुमचे क्वालिफाय होण्याचे चान्सेस कमी होतात. ठीक आहे, हे झालं आपल्या
पेपरबद्दल. आता ज्यावेळेला तुम्ही आन्सरशीट भरताय, जरी आयोगाने असं म्हटलं असेल की तुमचं ठराविक गोष्टी चुकल्या तरीसुद्धा मी हे करेन, म्हणजे आयोग तुमचा पेपर चेक करेल, तरीसुद्धा तुम्ही स्वतःहून काळजी घ्या की तुमच्या पेपरवरची माहिती ही तुम्ही प्रॉपरली भराल. रोल नंबरमध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा तुमच्या अटेम्प्टमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तितकासा प्रॉब्लेम येत नाही. पण तुमचा जर सेट चुकीचा टाकला गेला, पेपरचा क्वेश्चन पेपरचा जो सेट आहे ABCD, तो जो संच आहे, कोड जो आहे, तो जर चुकीचा टाकला गेला तर मात्र तुमची गफलत होऊ शकते. कारण आन्सर ज्यावेळेला चेक केले जातात त्यावेळेला ते कोडप्रमाणे सेट केलेले असतात, त्याच्यानुसारच ते चेक केले जातात. रोल नंबरमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर ज्यावेळेला ते म्हणजे मिसमॅच होतात नंबर, की सेम रोल नंबर, म्हणजे तुमचा जरी एखादा नंबर वरखाली झाला असेल तरी सेम नंबर येऊ शकतो ना 2 स्टुडंटचा, त्याच्यामुळे मग ते तिथे फाइंड आउट होतं. बट स्टील तुम्ही काळजी घ्या की तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. त्याचं रिझन काय आहे की परत तेच म्हणजे तुमचा सुरुवातीलाच नंबर टाकायचा आणि सुरुवातीलाच चूक झाली. पूर्ण 100 प्रश्न सोडवेपर्यंत त्या एका तासामध्ये तुमच्या डोक्यात ती गोष्ट कुठेतरी तुम्हाला अशी हॅमर करत राहणार की अरे माझं चुकलंय आणि आता काय, अरे माझं चुकलं आणि आता काय. तुम्ही कितीही म्हटलं की नाही रिलॅक्स व्हायचं, तिथे लगेच तेवढ्या क्विकली तुम्हाला रिलॅक्स होता येत नाही. दुसरा मुद्दा, प्रश्न सोडवला की मी स्वतः सजेस्ट करेन तुम्हाला, प्रश्न सोडवला की लगेच त्याचा आन्सर नोंदवा. कारण 1 तासाचा वेळ आहे. तुम्ही प्रश्न सोडवण्याच्या फ्लोमध्ये कधी तुमचा 1 तास निघून गेला हे तुम्हाला समजत नाही. आणि जर तुम्ही असं म्हटलं असेल की शेवटच्या 10 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये मी गोल करेन, तुम्ही जिथे तुमचा ज्या सेंटरला नंबर आला तिथे तुम्हाला 10 मिनिटं आधी बेल मिळेल किंवा 5 मिनिटं आधी बेल मिळेल याची तुम्हालाही खात्री नसते, किंवा तुमच्या फ्लोमध्ये तुमचं लक्ष असेल याची काही खात्री नसते. म्हणून तुम्ही पहिल्यापासून ॲटलिस्ट तुम्हाला जे येतं आहे, तुमचं जे बरोबर आहे त्याचे मार्क्स तरी तुम्हाला मिळाले पाहिजेत, तुमच्या हक्काचे मार्क्स तरी तुम्हाला मिळाले पाहिजेत. म्हणून त्या गोष्टी सोडू नका, हे मी तुम्हाला पर्सनली सजेस्ट करते. दुसरा मुद्दा, लास्ट डेला ऑन द स्पॉट काहीही स्ट्रॅटजी कोणी सांगितली तरी तुम्ही आत्तापर्यंत जे फॉलो केले तेच प्रॉपरली फॉलो करा. तुमची प्रॅक्टिस ज्याच्यामध्ये आहे त्याच्यानुसारच तुम्ही करा. तुम्ही ऑन द स्पॉट जर तुमची गेम चेंज करायला गेलात तर तुम्ही तिथे मागे पडू शकता. एखादा डाव असा असू शकतो जो की तुम्हाला त्या खेळामध्ये म्हणजे तुम्ही विजयी ठरण्यासाठी कारणीभूत ठरेल, पण तो डाव तुम्हाला आधी माहिती असला पाहिजे, तुम्ही तो डाव आधी खेळलेले असला पाहिजे, तर तुम्हाला ग्राउंडवरती त्याचा फायदा होतो. बट तुम्हाला तो माहिती नाही, तुम्ही लास्ट मोमेंटला ते ऐकले आणि तुम्ही काहीतरी करायला गेलात तर तिथे तुमचे सक्सेस होण्याचे चान्सेस कमी होतात. कारण जे तुम्हाला येते, जे तुम्ही इफेक्टिवली करू शकता ते तुम्ही तिथे करत नसतात. तुम्ही दुसरंच काहीतरी तिथे ट्राय करत असतात फर्स्ट टाईम, आणि फर्स्ट ट्रायमध्ये आपली गोष्ट होईलच याची खात्री आपण देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही जी स्ट्रॅटेजी प्रॉपरली फॉलो केली आहे तीच प्रॉपरली फॉलो करा एक्झामच्या दिवशीसुद्धा. आणि आणखी एकदा सांगते, इतके दिवस काय केलं, इतके पाठीमागच्या 2-4 वर्ष काय केले, पुढचे 2-4 वर्ष काय करायचं आहे, या नंतरच्या गोष्टी आहेत त्या एका तासामध्ये काय करताय हे जास्त महत्त्वाचं आहे. तो 1 तास तुमचं भविष्य ठरवणार आहे आणि म्हणून तो 1 तास कम्प्लिटली स्वतःला आणि त्या पेपरला द्यायचं आहे, एवढं डोक्यात असू द्या. ठीक आहे. तर या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. त्याचं रिझन हे होतं की 8 ऑक्टोबरच्या एक्झाममध्ये बऱ्याच स्टुडंटकडून काही मिस्टेक झाल्यात आणि मग नंतर आपल्याला रिग्रेट होतच असतं की अरे माझ्या सिली मिस्टेक्स झाल्या, मला हे येत होतं, मी घरी येऊन पेपर सोडवला तर माझा स्कोर 60 येतो आहे, 55 येतो आहे, पण तिथे माझं इथे म्हणजे या क्वेश्चन्समध्ये निगेटिव्हमध्ये गेलं. तर हे तिथे होऊ नये म्हणून तुम्हाला मेंटली शांत राहणं गरजेचं आहे आणि एक आत्मविश्वास सोबत घेऊन जा की तुमचं होणार आहे 100%, किंवा मी जे काही अभ्यासले ते मला सगळं तिथे आठवेल, जो पण प्रश्न येईल त्याला मी व्यवस्थितपणे शांत डोक्याने सामोरे जाईल. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला पाहिजे जर तुम्ही कुठल्याही एक्झामसाठी जात असाल तर. आणि उरतो प्रश्न की तुम्हाला 180 डेज चॅलेंज फॉलो करायचं आहे, 30 एप्रिलची तयारी करायची, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या समोर जे ठेवलेलं आहे तुम्ही त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या वेळेला आम्ही 90 डेज चॅलेंजमध्ये होतो तर 8 ऑक्टोबरची जी एक्झाम आहे, 8 ऑक्टोबरच्या एक्झामच्या पूर्वी स्टुडंट्सना बऱ्याच जणांना असं वाटायचं की मॅम तुम्ही 5 नोव्हेंबरसाठी चॅलेंज कंटिन्यू करा, तुम्ही घ्या लेक्चर्स द्या वगैरे वगैरे. पण त्यावेळेला माझं त्यांना एकच सांगणं होतं की तुम्ही आता 8 ऑक्टोबरसाठी तयारी करताय ना, तर त्याच्यावरती कम्प्लिटली फोकस्ड राहा तुम्ही. 8 ऑक्टोबरच्या एक्झाममध्ये जर तुमचा स्कोर आला तर तुम्हाला 5 तारखेच्या एक्झामसाठी वेळच नाही मिळणार, कारण तुम्ही पुढची डिसेंबरमध्ये तुमची जी मेन्स आहे त्याची तयारी तुम्ही करत असणार आहे. आणि इथे सुद्धा मी तुम्हाला तेच सांगेन, जर तुम्हाला ही एक्झाम क्वालिफाय व्हायची असेल तर तुमचा पूर्ण फोकस 5 तारखेवरतीच असला पाहिजे. 6 तारखेपासून काय असेल ते पुढचं तुम्ही बघा. पण आत्ता तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं तर फक्त एक्झाम द्यायचे आहेत आणि आयोगाला तुमच्याकडून इन्कम मिळते, तुमच्या फॉर्मचे वगैरे पैसे जात आहेत, पुस्तकवाल्यांना तुमचे पैसे मिळत आहेत, क्लासवाल्यांना मिळत आहेत, सगळेजण तुमच्या जीवावरती जगत आहेत. परत तुम्हीच अजून ओरडतात की आमच्या जीवावरती जगत आहेत, पण ती संधीच तुम्ही कशाला देता.
तुम्हाला जो चान्स मिळालेला आहे त्या एका चान्सचा तुम्ही इतका फायदा घ्या ना की त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होऊन गेलं पाहिजे. जर तुम्हाला मिळालेल्या चान्समध्ये जर तुमचं सिलेक्शन होत असेल, तुम्ही प्रॉपरली त्या वेळी जात असाल, तर तुमचा पैसा इतरांकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तुम्ही त्या फ्लोमधून बाहेर पडून तुम्ही तुमच्या जॉबसाठी निघून जाल. आणि जर तुम्ही ग्रुप सी फोकस केले ना तर कम्प्लिटली त्याच्यावरतीच फोकस ठेवून पेपर द्या. म्हणजे मला पुढची तयारी करायची, मग मी हे करेन ते करेन त्याचा विचार आत्ता नका करू. त्याचा विचार 5 नोव्हेंबरचा पेपर झाल्यानंतर 12 नंतर काय विचार करायचा आहे तो करा. पण तोपर्यंत तुम्ही जर आत्ता ग्रुप सी देत आहात तर तीच तुमची प्रायोरिटी ठेवा. जर तुम्ही आत्ता म्हणजे 90 डेजमध्ये जे होते जे मेन्सला आहे, तुम्ही जर मेन्सची तयारी करत आहात तर तुमचा कंप्लीट फोकस तोच राहू देत की तुम्हाला मेन्स द्यायचे. असं व्हायला नको की ग्रुप सीच्या नादामध्ये तुमची मेन्स हातातून निघून गेली आणि इकडे तुम्ही ग्रुप सीमध्ये पण तुमचा स्कोर कमी आला. हे जर तुमचं होत असेल तर मग कठीण आहे. त्याच्यामुळे जी संधी तुम्हाला मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करा. जो आत्मविश्वास तुम्ही यापूर्वीपासून बाळगत आलेले आहात स्वतःसोबत, तो बाळगा. आणि लक्षात ठेवा की बऱ्याचशा गोष्टी अशा असतात जिथे तुमची तयारी कमी असली पण तुमचा आत्मविश्वास जर असेल तरीसुद्धा तुम्ही ती लढाई जिंकू शकता. कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा असतो आणि म्हणून या एक्झामला जाताना कॉन्फिडन्सनी सामोरे जा. जेवढे तुम्ही कॉन्फिडंट असाल तेवढे तुम्ही शांत राहाल आणि तुम्ही जेवढे शांत राहाल तेवढं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकाल. आणि जेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढी तुमची ॲक्युरेसी जास्त, जेवढी तुमची ॲक्युरेसी जास्त तेवढा तुमचा स्कोर जास्त, आणि जेवढा तुमचा स्कोर जास्त तेवढे तुमचे क्वालिफाय होण्याचे चान्सेस जास्त. फक्त या व्हिडिओमधून हेच सांगायचं होतं की 8 ऑक्टोबरला जर तुम्ही अशी कुठली चूक केली असेल तर ती तुमची 5 नोव्हेंबरला होऊ नये. तुमचा कंप्लीट फोकस हा त्याच्यावरती असेल तर तेच करा आणि तेच कम्प्लिटली म्हणजे पूर्ण फोकसनी तेच तुम्ही पूर्णपणे त्याची तयारी करा आणि पेपर व्यवस्थितपणे द्या. आणि ज्याला सिली मिस्टेक्स म्हणतात, त्या सिली मिस्टेक्स तुमच्या हातून घडू नये याच्यासाठी मेन काळजी घ्या, कारण तो 1 तास फार रिस्की असतो. त्या 1 तासामध्ये ज्याला टेम्परामेंट हँडल करायला जमलं तो जिंकतो, ज्याला नाही जमलं तो परत मग पुढच्या 30 तारखेची तयारी करणार, म्हणजे येणार आहे एप्रिलमधल्या एक्झामची. आणि मग वाट पाहत बसायचं की आयोगाचं कधी टाईम टेबल येते, तारीख आलेली आहे का, मग किती दिवस मला मिळतात, आणि त्याच्यात मग परत कितीतरी दिवस असेच निघून जातात. 180 डेज चॅलेंज फॉलो करायचे 6 तारखेपासून करा, हे मी ऑलरेडी सांगितलं आहे. मग 5 तारखेला 5 तारीख डोक्यात ठेवूनच जे काही आहे ते तुम्ही कंप्लीट कराल. ठीक आहे. माझ्याकडून तुम्हाला एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. तरीसुद्धा एखादा कॉन्फिडन्स बूस्टर छोटासा एखादा शॉर्ट व्हिडिओ मी एक्झामपूर्वी अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जो आहे तो सर्व वॉरियर्ससाठी आहे आणि स्पेसिफिकली 90 डेज चॅलेंजमधले स्टुडंट जे ग्रुप सी पण देणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. कारण काही सूचना मी जे मेन्स देतात त्यांच्यासाठी पण दिलेल्या आहेत की तुम्ही म्हणजे इकडे असं करू नका, परत इकडे कमी स्कोर आला मग परत इकडे द्यायचं का इकडे द्यायचं, किंवा इकडे जास्त आला मग याची मेन्स करायची त्याची मेन्स करायची, याच्यामध्ये गुरफटून जाऊन काहीच हातात नाही राहिलं असं करू नका. फोकस्ड राहा कुठल्याही गोष्टीवरती. ठीक आहे. सो तुम्हाला या व्हिडिओमधून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील. या व्हिडिओचा सार जर सांगायचं म्हटलं तर एवढंच की 8 ऑक्टोबरला जी चूक केली असेल ती 5 नोव्हेंबरला करू नका. ठीक आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला एक्झामसाठी. एक्झामपूर्वी नक्की भेटूयातच आपण. थँक्यू.